आपण आता डीजी लॉगिन बद्दल बघणार आहोत. हे सेमच लॉगिन पेज आहे जे आपण मगाशी बघितलं होतं. फक्त इथून आपण डीजी लॉगिन करणार आहोत आणि डीजी लॉगिन मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की डीजी कशा प्रकारे प्रोजेक्ट्स अप्रूव्ह किंवा रिजेक्ट किंवा क्रेडिट्स अप्रूव्ह रिजेक्ट करू शकतात. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की तुम्ही प्रोजेक्ट कशा प्रकारे रिपोर्ट केले पाहिजेत की जे रिजेक्ट होणार नाही आणि तुम्ही रिपोर्ट केल्या केल्या इमिजिएटली अप्रूव्ह होतील. कशा प्रकारे माहिती भरली म्हणजे लवकर तुम्हाला अप्रूव्हल मिळेल. सो आपण डीजे सरांचं लॉग इन इथे करणार आहोत. डीजे सरांना देखील तुमच्याप्रमाणेच नंतर पासवर्ड बदलण्याची फॅसिलिटी त्याच्यामध्ये दिलेली आहे. डीजी लॉग इन डीजी लॉग इन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट दिसते की किती पेंडिंग प्रोजेक्ट्स आहेत. त्यानंतर पूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये किती अप्रूव्ड आहेत, किती रिजेक्टेड आहेत आणि किती पेंडिंग आहेत. सध्या आपण एकच प्रोजेक्ट रिपोर्ट केलेला आहे, त्यामुळे एकच प्रोजेक्ट दाखवतोय आणि तो अजून आपण अप्रूव्ह किंवा रिजेक्ट केलं नाही म्हणून तो पण पेंडिंग मध्ये दाखवतोय. इथे प्रत्येक क्लब जेवढे सध्या 5 डेमो क्लब बनवलेत, तर प्रत्येक क्लब बद्दलची थोडक्यात माहिती इथे दिसते. जेव्हा आपण मोर डिटेल्स वर क्लिक करतो तेव्हा त्या क्लबच्या डिटेल माहितीच्या पेजवरती आपण जातो. त्या क्लबने रिपोर्ट केलेले प्रोजेक्ट किती आहेत, त्यांचं अप्रुव्हल स्टेटस काय आहे, त्या क्लबमध्ये मेंबर्स कोण कोण आहेत, त्यांची नावं, त्याच्यानंतर क्लब बद्दलची सगळी माहिती, मीटिंगचे त्यांचे त्या मीटिंगचा दिवस, टाइम, त्याच्यानंतर व्हेन्यू, हे सगळं जे आपण क्लब लॉगिन मधनं अपडेट करतो त्या सगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. पुन्हा जाऊया डॅशबोर्ड कडे. या डॅशबोर्ड वरती ही एक माहिती. त्यानंतर ऍड न्यू क्लब, इथून डीजी तुमचं लॉग इन जनरेट करतील. त्यानंतर अप्रूव्ह रिजेक्ट प्रोजेक्ट जे टॅब दिलेली आहे, तर या टॅब मध्ये जो आपल्याला इथे एक वन पेंडिंग फॉर अप्रुव्हल म्हणून दाखवतोय, तर इथं क्लिक केल्यानंतर इट इज द सेम पेज. या पेज वरती आल्यानंतर तुम्हाला डीजीना जो प्रोजेक्ट अप्रुव्हल किंवा व्ह्यू साठी आलेला आहे त्याच्या डिटेल्स बघून त्या प्रोजेक्ट बद्दलची पूर्णपणे माहिती घेऊन त्यानंतर त्यांना तो प्रोजेक्ट अप्रूव्ह करायचा का रिजेक्ट करायचा हे देता येईल. जर प्रोजेक्ट रिजेक्ट करायचा असेल तर वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट रिजेक्ट करण्यासाठी रिझन द्यावं लागतं. काय कारण आहे की ज्या कारणामुळे हा प्रोजेक्ट रिजेक्ट केला जातोय, तर हे कारण नंतर ते क्लब्स बघून तोच प्रोजेक्ट पुन्हा एडिट करून किंवा त्याला करेक्ट करून पुन्हा रिपोर्ट करू शकतात आणि मग तो इथे येऊन अप्रूव्ह होऊ शकतो. आपण हा प्रोजेक्ट रिजेक्ट करण्याच्या ऐवजी अप्रूव्ह करूया आणि डेमो प्रोजेक्ट प्रूव्ह. हा प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला आणि आता इथे एकही प्रोजेक्ट नाहीये पेंडिंग. डॅशबोर्ड वरती गेल्यावरती एक अप्रूव्ह प्रोजेक्ट, 0 रिजेक्टेड, 0 पेंडिंग आणि टोटल एक प्रोजेक्ट. त्यानंतर क्रेडिट सिस्टीम जर अप्रुव्हलचं तुम्ही बघाल तर इथे सध्या सगळ्या क्लब्सचे क्रेडिट सिस्टीमचे दिसत आहेत. तर इथे आपल्या क्लब लॉग इन प्रमाणेच इथे सुद्धा क्लब ऍडमिनिस्ट्रेशन आणि पब्लिक रिलेशन या दोन हेड्स अंडरचे क्रेडिट सिस्टीम साठी अप्लाय केलेले क्रेडिट्स जे होते ते इथे अपडेट झालेले आहेत. तर ते इथे अप्रुव्हलला आलेले आहेत आणि आता डीजी लॉगिन मधनं आपण ते अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करणार आहोत. तर आपण इथे बाय डिफॉल्ट या टॅबवर आल्यानंतर डीजीना सगळ्याच क्लबचे दिसतात, त्यांची क्लबचे नावं पण दिसतात. तिथे आपण एकच क्लब सध्या वापरत असल्यामुळे सगळीकडे डेमो क्लब बनत दिसतंय. डेमो क्लब 2 सध्या एकही त्याची माहिती नाहीये, पण जर आपण सिलेक्ट करून सबमिट केलं तर त्यांची माहिती इथे अपिअर होईल. सध्या त्यांच्याकडनं काही माहिती आपण भरलेली नाही, त्यांचं लॉग इन आपण केलंच नाहीये म्हणून इथे काही माहिती दिसत नाहीये. डेमो क्लब 1. तर आपण जसं जसं अप्रूव्ह रिजेक्ट वरती क्लिक करत जाऊ तसं तसं ही लिस्ट जी आहे ही सध्या 6 क्लबची लिस्ट, 6 रोजची ही लिस्ट आहे, ही हळूहळू छोटी होत जाईल आणि आपण एक एक करून एक अप्रूव्ह एक रिजेक्ट या पद्धतीने आपण सध्या करूया. सध्या क्लब ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आता एकही पेंडिंग रिक्वेस्ट नाहीये क्रेडिट्स अप्रुव्हल साठी. जाऊया आपण पब्लिक रिलेशन्स कडे. पब्लिक रिलेशन्स मध्ये 3 रिक्वेस्ट आपण केल्या होत्या तिकडनं या क्लबच्या लॉग इन वरनं. तर त्या तिन्हीची 3 रिक्वेस्ट आपण अप्रूव्ह करूया आणि या रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर आता हे पूर्णपणे बदललं गेलेलं आहे. त्यानंतर जाऊया आपण सेंड नोटिफिकेशन्स. इथून आपण एक सेंड करूया नोटिफिकेशन.
अशा प्रकारचं काहीतरी एक आपण नोटिफिकेशन टाकूया. इथे दोन प्रकारचे आहेत. इथे डीजे ठरवू शकतात की सेंड ओनली टू क्लब्स और सेंड टू सेंड ॲज अनाउन्समेंट. तर सेंड ॲज अनाउन्समेंट ही तुम्हाला क्लबला पण दिसेलच अर्थातच, आणि वेबसाईटच्या होम पेजवरती सुद्धा ही अनाउन्समेंट जाईल. आणि सेंड ओनली टू क्लब्स मध्ये फक्त रोटरीच्या इंटरनल ज्या अनाउन्समेंट असतात, की ज्या अनाउन्समेंट फक्त क्लब पुरताच मर्यादित असणं गरजेचं असतं किंवा त्या क्लबच्याच फक्त कामाच्या असतात, त्या बाहेरच्या नॉन रोटरी पब्लिकला पोहोचण्यात काही पॉईंट नसतो, तर त्या अनाउन्समेंटचे ते असतात. तर नोटिफिकेशन सेंड सक्सेसफुली. आपण जेव्हा आता क्लब लॉग इन मध्ये थोड्या वेळाने जाऊ परत, तेव्हा हे नोटिफिकेशन आपल्याला बघायला मिळेल काय आहे ते. त्याच्यानंतर क्लब इन्फॉर्मेशन. बाय डिफॉल्ट इथे कुठलाच काहीच डिटेल नाहीये. इथे आपण ड्रॉपडाऊन मध्ये क्लब सिलेक्ट करूया आणि सबमिट केल्यानंतर या क्लबच्या डिटेल्स ज्या आहेत त्या सगळ्या इथे अपेअर होतील. आपण मगाशी जिथं पाहिलेलं त्याच आपल्या क्लबच्या डिटेल्स आहेत. तर प्रत्येक क्लब वाईज डिटेल त्यांना बघता येईल. आता मगाशी आपण पाहिलं तेव्हा हे स्टेटस नो होतं आणि सध्या हे स्टेटस आता येस झालेलं आहे, म्हणजे हा प्रोजेक्ट आपला अप्रूव्ह झालेला आहे असा याचा अर्थ होतो. त्यानंतर व्ह्यू रँकिंग मध्ये गेल्यानंतर ज्या ज्या क्लब्सना आतापर्यंत काही रँक्स मिळालेले आहेत, काही त्यांना काही गोष्टी अशा मिळालेल्या आहेत की त्याच्यामुळे त्यांना काही मार्क्स मिळालेले आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी इथे रँक मध्ये दिसणार. आणि या सगळ्या गोष्टी इथून दिसल्यानंतर इथेच त्यांना रँक कळणार आहे कुठल्या क्लबचा काय आहे. सध्या डेमो क्लब 1चा रँक 1 आहे, तर तो इथे दिसतोय. इथे जसे खाली नवीन क्लब ऍड होत जातील तसे इथे खाली रँक पण येत जातील. जो क्लब सगळ्यात वरती असेल, ज्या क्लबचा रँक 1 असेल, तो क्लब सगळ्यात वरती दिसेल. आणि अर्थातच आपल्या क्लब लॉग इन प्रमाणे इथं चेंज पासवर्डचा देखील एक टॅब आहे. इथे आल्यानंतर प्रत्येक क्लबची थोडक्यात जी माहिती येणार आहे, इथे पुढे जाऊन प्रेसिडेंट सेक्रेटरीचे मोबाईल नंबर्स, कॉन्टॅक्ट नंबर्स, त्यांचे फोटोज, या गोष्टी देखील आम्ही अपडेट करणार आहोत. आपण जाऊया पुन्हा एकदा क्लब लॉग इन कडे. क्लब लॉग इन मध्ये आता क्लब लॉग इन केल्यानंतर इकडचा सिनेरिओ बदललेला असेल. आपण लॉग इन करताना मगाशी तिकडं अप्रूव्ह करताना आपला पेंडिंग होता प्रोजेक्ट, आणि आता तोच प्रोजेक्ट अप्रूव्ह झालेला आहे.